खरं तर अहंकार हा कोणाजवळही नसावा, कारण माणसाचा घात करतो तो अहंकारच करतो. पंतप्रधान याच्यासाठी सुद्धा त्याला वय ना. मग मित्र हो, देशातल्या प्रत्येक नागरिकांना महामहिम राष्ट्रपतीचा मान राखणं, सन्मान राखणं आवश्यक असतं. नागरिक असो, मुख्यमंत्री असो किंवा पंतप्रधान असो, राष्ट्रपतींचा सन्मान राखणं प्रत्येकाची जबाबदारी आहे. पण सध्या आपल्या देशामध्ये याच मानापमानावरून बराच काही वाद सुरू झालेला आहे. राष्ट्रपती असो किंवा मग राज्यपाल असो, ही वेगळी पदं आहेत, त्यामुळे त्यांना राजकारणापासून सतत वेगळं ठेवायला हवं असतं. अर्थात हे ठेवलं जातं की नाही ठेवलं जात हे आपण पाहिलेलं आहे, त्यावर हा विषय नाही. पण आजवर कधीही झालेला नव्हता एवढा मानापमानाचा वाद आता उफाळलेला आहे. आपल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या बंगालच्या दौऱ्यावर होत्या, त्यावेळी त्यांच्या स्वागतासाठी तिथल्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी उपस्थित राहणं अपेक्षित होतं, पण तसं काही घडलं नाही. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या कार्यक्रमाला दांडी मारली, त्यावरून राष्ट्रपतींना आपली नाराजी अगदी जाहीरपणे व्यक्त केली. साहजिकच ममता बॅनर्जी यांनी हे आपल्या पद्धतीनं प्रत्युत्तर दिलं, पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मात्र हा विषय गंभीरपणे घेतला. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रपतींचा अपमान केलेला आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं. राष्ट्रपतींच्या दौऱ्यात नियमाचं उल्लंघन कसं झालं याची विचारणा सुद्धा केंद्रानं पश्चिम बंगाल सरकारकडे केलेलीच आहे. राष्ट्रपतींचा अपमान हा केवळ त्यांचाच नव्हे तर देशाच्या घटनेचाही अपमान असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलेलं आहे. पण मग त्यानंतर गप्प राहतील त्या ममता बॅनर्जी कसल्या हो? राष्ट्रपतीचा अपमान मी नाही, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच केलेला आहे असं ममता बॅनर्जी म्हणाल्या. आणि त्या नुसत्या म्हणाल्या नाही तर त्यांनी थेट आरसा सुद्धा दाखवला, म्हणजे एक फोटो दाखवला. राष्ट्रपती आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक जुना फोटो त्यांनी तो देशाला दाखवला. अर्थात हा 2024 सालचा फोटो आहे. राष्ट्रपती मुर्मू या भारतीय जनता पक्षाचे वयोवृद्ध नेते लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार देताना तो प्रसंग आहे बघा. या पुरस्काराच्या वेळेला हा पुरस्कार देताना राष्ट्रपती असलेल्या मुर्मू स्वतः उभ्या आहेत. राष्ट्रपती आणि पुरस्काराचा सन्मान म्हणून त्यावेळी पंतप्रधान मोदी यांनी सुद्धा उभं राहणं अपेक्षित होतं. मात्र मोदी हे अडवाणी यांच्या बाजूला बसून होते. मग हा अपमान नाही का? मोदींना आदिवासी नेत्याबद्दल आणि देशाच्या राष्ट्रपतीबद्दल आदर वाटत नाही का? अशा प्रकारचा सवाल सुद्धा ममतांनी केला. ममता बॅनर्जी यांनी थेट बघा वर्मावर बोट ठेवलं. पंतप्रधान खुर्चीवर बसलेले आणि राष्ट्रपती मात्र उभ्या, हा सुद्धा राष्ट्रपतीचा अपमान आहे. अर्थात हे काही वेगळं सांगायची गरज नाही, पण ममता बॅनर्जी यांनी हा फोटोच नाही तर फोटोच्या रूपानं मोदी यांना आरसाच दाखवला असं म्हणावं लागेल. ममता बॅनर्जी म्हणाल्या, मी राष्ट्रपतींचा अपमान केला असं भाजपवाले आणि हे मोदी म्हणतायत. मी इथं धरणं आंदोलन करते, राज्यातील जनतेसाठी भांडते आहे. अशा वेळी मी राष्ट्रपतीच्या कार्यक्रमाला कशी काय जाऊ? आणि मग त्यामुळं अपमान कसं काय होतो? बघा, राजशिष्टाचारानुसार राष्ट्रपतीच्या दौऱ्यावेळी मुख्यमंत्र्यांनी उपस्थित असणं हे अपेक्षित आहे. ममता बॅनर्जी यांनी केलेला खुलासा कोणाला पटेल, कोणाला पटणार नाही. अहो, पंतप्रधानांनी तर याला चक्क अहंकार म्हटलेला आहे. अहंकार. कोणतीही व्यक्ती कितीही शक्तिशाली असली तरी शेवटी अहंकार तिचा नाश करतो असं आपल्याकडे म्हटलं जातं. तृणमूलचे गलिच्छ राजकारण आणि सत्तेच्या अहंकाराचा नाश होणं अटळ आहे असं सुद्धा मोदी म्हणाले. अगदी बरोबर आहे त्यांचं. खरं तर अहंकार हा कोणाजवळही नसावा, कारण माणसाचा घात करतो तो अहंकारच करतो. पंतप्रधान याच्यासाठी सुद्धा त्याला हवं आहे ना. मग पण मग आपण खुर्चीत बसून राष्ट्रपतींना उभं ठेवणं हे कुठल्या शिष्टाचारात बसलं? याचं उत्तर कोण देणार हो? या मानापमानाच्या वादात नक्की कोण उघडं पडलं? नेमकी फजिती कोणाची झाली? राष्ट्रपतीच्या दौऱ्यात अनुपस्थित राहून ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रपतीचा अपमान केला की मग स्वतः खुर्चीवर बसून राष्ट्रपतींना उभा ठेवलं, तिथं राष्ट्रपतींचा खरा अपमान झाला. तुम्ही काय म्हणाल मित्रांनो? सांगा, जरूर सांगा.
धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.